जय शिवरायाच्या या शेतकरी आक्रोश मोर्चासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या नेत्या महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, आपले कार्यसम्राट आमदार संजयजी जगताप, उपस्थित सगळेच मान्य झेंडे साहेब असतील, संपूर्ण व्यासपीठ। खरं तर 3 वाजता पुण्यात या मोर्चाची सांगता सभा आहे आणि त्यामुळे सविस्तर पुण्यात बोलणार आहे। पण आता एवढंच फक्त सांगायला आलोय की मल्हारी मार्तंडाच्या पहिल्या पायरीवर नंदी चौकात नतमस्तक होऊन हीच मागणी केली की ज्या पद्धतीने मल्हारी मार्तंडाने मणी आणि मल्लाचा वध केला होता, या दैत्यांचा ज्या पद्धतीने वध केला होता, तसं आमच्या शेतकऱ्यांच्या राशीला सध्या कांद्याची निर्यात बंदी आली आहे आणि दुधाचे पडलेले दर आलेत। हे मणी आणि मल्ल सध्या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या राशीला आलेत आणि या मणी मल्लांचा जर वरचा जर हे बघत असू तर या पद्धतीनं यांचा नायनाट हो आणि हा नायनाट होऊन कांद्याची निर्यात बंदी उठवली जावी। सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा हमीभाव मिळावा, शेतमालाला हमीभाव मिळाला। कारण दुर्दैव हे की अजून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला याविषयी जाग आली नाही। आता माननीय मुख्यमंत्री महोदयांचा पुढे होर्डिंगवर फोटो बघितला, माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांचं अभियान शिरूर लोकसभा मतदारसंघातून सुरू करतायत। याच्यावरून कळतं शेतकरी आक्रोश मोर्चाची किती गंभीर दखल हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली, ही गोष्ट समोर येते। आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हेच सांगतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मनापासून स्वागत करेन जर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे ठाम भूमिका मांडली, जर त्यांनी दुधाला सरसकट 5 रुपये अनुदान दिलं आणि जर त्यांनी बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट दिली तर मी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये थांबेन। आणि हा शेतकऱ्यांचा जो आक्रोश ठिकठिकाणी बघताय दादा, काका बघितलं ना तुम्ही, ती कुठली गाडी येते, भाजप सरकारची कुठली गाडी येते, मोदी सरकारची गाडी। माझ्या भावानं फरक हाच आहे की जेव्हा मोदी सरकारचा विकास रथ येतो लोक दंडुके घेऊ घेऊ ते गाडीला पळून लावतात आणि शेतकरी आक्रोश मोर्चा येतो तेव्हा इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही त्याचं स्वागत करताय, इतक्या मोठ्या संख्येनं या शेतकऱ्यांच्या वेदना, आज शेतकऱ्यांचा आक्रोश केंद्र सरकारपर्यंत आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता, आपल्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, मी स्वतः तुमच्या खांद्याला खांदा लावून या संघर्षात शेवटपर्यंत उभे राहू हे तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।